मागच्या 5 वर्षात ज्या लोकांच्या हातात सत्ता गेली ते अतिशय निष्क्रिय सरकार होतं आणि सगळ्यांनी एकंदरीत 2014 मध्ये त्यांच्यात विश्वास दाखवला। पण एकंदरीत आता जर वळून बघितलं तर 5 वर्षात एकही आश्वासनाची पूर्तता झाली नाहीये आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सगळ्या भारताच्या जनतेसोबत सोलापूरच्या लोकांसोबत एक खूप मोठा विश्वासघात झाला। ज्या माणसाने एका झटक्यात 6000 कोटीची NTPC आणली आणि त्यासोबत एक नाही पण 4 सिमेंटच्या फॅक्टरी आणल्या, ज्या माणसाने सोलापुरात विद्यापीठ आणली, 30 वर्षापूर्वी ज्या माणसाने 100 किलोमीटरच्या अंतरीवरून उजनीची पाईपलाईन आणली, तोच माणूस विकास करू शकतो। स्मार्ट सिटीच्या नावाने तुमची दिशाभूल करतात, पण स्मार्ट सिटी ही सोलापुरात फक्त 3% भागात आहे। कदाचित तुमच्या एरियात नसेल, कदाचित जिथे गरज आहे तिथे नसेल आणि म्हणून हे स्मार्ट सिटीचं पण एकंदरीत हे गाजरच आहे आणि वायफाय हायफायनी गरिबांची पोटं भरत नाहीत। मागच्या 5 वर्षात धान्य नाहीये रेशनच्या दुकानात, रॉकेल नाहीये आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज सोलापुरात पाणी नाहीये। 8-9 दिवसात सोलापूर शहरात पाणी मिळतं आणि हे मी तुम्हाला पण माहिती आहे की जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा जास्तीत जास्त 4 दिवसात म्हणजे तीव्र दुष्काळ असून सुद्धा आणि गरमीच्या दिवसात सुद्धा आम्ही उजनी मायनस असताना पण सक्शन पंप लावून सोलापूर शहराला 4 दिवसात पाणी द्यायचा प्रयत्न केला, नाही तर 2-2 दिवसात पाणी मिळायचं आणि ते शक्य झालं कारण का इथे आपली पाईपलाईन होती आणि आम्ही आमची राजकीय इच्छाशक्ती ही पोचली आणि आमची राजकीय इच्छाशक्ती असल्या कारण, प्रशासकीय इच्छाशक्ती असल्या कारण आम्ही सगळे एकत्रित बसलो आणि सोलापूर शहराला केवळ शिंदे साहेबांच्या एका आदेशावर पाणी सुटायचं आणि पाणी मिळायचं। सोलापूरची वाढती लोकसंख्या नजरेत ठेवून शिंदे साहेबांनी दुसऱ्या पाईपलाईनचा पण प्रस्ताव केलेला। 5 वर्ष आधी जर शिंदे साहेब खासदार निवडून आले असते तर आज ती दुसरी पाईपलाईन झाली असती आणि आज आपल्याला 2 दिवसात पाणी मिळालं असतं, पण त्या दुसऱ्या पाईपलाईनचं काम सत्ताधारी पक्षांनी थांबवून ठेवलं। मुद्दाम म्हणजे सोलापूर जिल्हा तहानला तरी चालेल, सोलापूर शहर शिंदे साहेबांना श्रेय नाही जायला पाहिजे म्हणून दुसऱ्या पाईपलाईनचं NTPCची दुहेरी पाईपलाईनचं काम त्या ठिकाणी प्रलंबित राहिलं। मोठ्या फॅक्टरीज असतील आणि आम्ही नेहमी IT पार्कसाठी प्रयत्नशील होतो, पण एअरपोर्ट शिफ्टिंगचा जेव्हा विषय आला आणि बोरामणी एअरपोर्टचा जेव्हा विषय गेला तेव्हा तिथे पण केवळ शिंदे साहेबांना श्रेय नाही मिळालं पाहिजे आणि सोलापूरचा बेरोजगार युवक राहिला तरी चालेल, पण IT पार्कसाठी आपण एअरपोर्ट शिफ्टिंगसाठी पैसे नाही दिले पाहिजे आणि म्हणून जो करार झालेला IT पार्क IT कंपनीसोबत तो देखील प्रलंबित राहिला। तर एकंदरीत अशा राजकारणाला, भूलथापाच्या राजकारणाला ज्याच्यामुळे आपलं नुकसान झालं, सोलापूरचं नुकसान झालं, आपण बळी नको पडूयात। ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांना सुखरूप बाहेरगावी पाठवलं आणि एकंदरीत जेव्हा इलेक्शनची वेळ येते तेव्हा 5 वर्ष काही केलं नाही म्हणून नेमका कोणता मुद्दा आज लोकांसमोर आणायचा, कोणत्या मुद्द्यावर इलेक्शन लढायचं, त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही म्हणून धर्माच्या आणि जातीच्या चौकटीत सोलापूरकरांना अडकवायचा प्रयत्न करतात। ही सोपी गोष्ट आहे की कोणत्या मुद्द्यावर ते मतदान मागतील आणि म्हणून चला भारताचा नागरिक भावनिक आहे, त्याला जातीच्या आणि धर्माच्या चौकटीत अडकवूया। पण मला खात्री आहे की सोलापूरकर तुटणार नाहीत जर आपण सर्वधर्म समभाव धर्मनिरपेक्ष ह्याच आधारावर मतदान करू आणि विकासाला मतदान करू। म्हणून मी आपल्याला विनंती करते आणि कळकळीची विनंती करते की सोलापूरसाठी, स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी आणि हे देश अखंडित ठेवण्यासाठी आपण येणाऱ्या 18 तारखेला काँग्रेसला मतदान करा आणि शिंदे साहेबांना भरघोस मतांनी निवडून आणा। धन्यवाद। जय हिंद। 5 वर्षाचा घोळ मिटवायचा असेल तर आपल्या शिंदे साहेब